राज्यातल्या दूध भेसळीचे भयावह प्रकार अन्न आणि औषध प्रशासनानं उघडकीस आणलेत. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे एफडीएमध्ये आल्यानंतर भेसळखोरांविरोधात कडक कारवाईला सुरुवात झाली. धक्कादायक म्हणजे तुकाराम मुंढे एफडीएमध्ये आल्यानंतर दुधाचं उत्पादन तब्बल 25% घटलंय. म्हणजेच आजवर आपण पित असलेलं 25% दूध हे भेसळयुक्त होतं हे सिद्ध झालंय. पाहूया एक रिपोर्ट. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली. यावर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा या प्रकरणात 1 लाखांच्या दंडापासून मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याचं म्हटलंय. जे व्यापारी नफा कमवण्याच्या हेतूने हे भेसळखोरी करतात त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होतो, त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचतो, कदाचित माणसं मरतही असतील. आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये जे कायदे आहेत ते पुरेसे कडक नाही आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, असा भेसळखोरांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी असा कायदा आपण करणार का? कायदा कडक करण्याच्या संदर्भात जी काही आपण सूचना केली, कायदे तसे आहेत ते सुद्धा खूप कडक आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नसल्यामुळे किंवा होण्यात दिरंगाई होत असल्यामुळे किंवा लॅबच्या अडचणींमुळे त्या ठिकाणी निश्चित त्याचं 27C प्रमाणे त्याला 1 लाख ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षेची तरतूद त्याच्यात आहे, त्याप्रमाणे लागू केली जाईल. तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासन खात्यामध्ये आल्यानंतर या भेसळखोरांवर कडक कारवाईला सुरुवात झाली. इतकी वर्ष दुधामध्ये सुरू असलेली भेसळ मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांमुळे उघड झाली. तुकाराम मुंढेंनी कारवाईला सुरुवात केल्यापासून अनेक दूध संघ आणि दूध संकलन केंद्रांनी आपलं भेसळीचं दुकान बंद केलंय. धक्कादायक म्हणजे कारवाईला सुरुवात झाल्यापासून दूध उत्पादनामध्ये 25%ची घट झाल्याचं मंत्री झिरवाळ यांनी म्हटलं. माझा मंत्री महोदयांना एकच प्रश्न असा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी जेवढे दूध संघ आहेत त्या दूध संघामध्ये तुमच्या या कारवाई होण्यापूर्वी दूध किती येत होतं त्याचं आपण सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे. आणि कारवाई नंतर त्यामध्ये तफावत किती पडलेली आहे. दूध संघामध्ये आता बाय प्रोडक्ट बनवणं कमी आलंय. हे जर खरं असेल तपासणीमध्ये तर या दूध संघाच्या मालकांच्या वरती काय कारवाई करणार आहात? अरे अनेक पांढरपेशी माणसं यामध्ये आहेत, ते सगळे उघडे झाले पाहिजेत. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्देश देणार आहात आणि किती दिवसामध्ये ही कारवाई कराल याचं उत्तर सभागृहाला अपेक्षित आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, या ठिकाणी पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% त्या ठिकाणी घट झालेली आहे. तुकाराम मुंढेंची बदली करू नका अशी मागणी सुद्धा शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी सभागृहात केली. निवृत्त होईपर्यंत मुंढेंना याच खात्यामध्ये ठेवा असंही किशोर पाटील यांनी म्हटलंय. या अन्न व औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी म्हणून तुकारामजी मुंढे साहेब त्या दिवसापासून आले, त्यांच्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 27 वेळा बदली झालेली आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, त्यांची 3 वर्ष तरी कमीत कमी, आमची तर इच्छा आहे की त्यांचं रिटायरमेंट पर्यंत हे डिपार्टमेंट असावं, पण किमान 3 वर्ष या महाराष्ट्राला लाईन लागेपर्यंत बदली होणार नाही का असा माझा प्रश्न आहे, त्याला आपण उत्तर द्यावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, तुपावरचा प्रश्न बदली करणार नाही की इथवर गेला आहे. बदली हा विषयच येत नाही, कामकाज सुरळीत चालू आहे, सुरळीत चालू राहील. राज्यभरामध्ये दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याने दूध भेसळीचं एक राज्यस्तरीय रॅकेटही उघड केलं. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या. या धाडीमधून 1,48,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एकूण 26 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 20,000 लिटर संशयित दूध जागीच नष्ट करण्यात आलं. पुणे जिल्ह्यामधल्या मनसरमध्ये राहणारा सुशांत हिंगे हा रॅकेटचा मुख्य सूत्रधार होता, तर संदीप लोढा हा या व्यवसायामध्ये सल्लागार म्हणून कार्यरत होता. पाणी, स्किम मिल्क पावडर, वे पावडर,
इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पाम तेलाचं मिश्रण करून ही टोळी दुधासारखा पदार्थ तयार करत होती. हे मिश्रण नैसर्गिक दुधामध्ये मिसळून ग्राहकांची दिशाभूल करण्यात येत होती. हे आरोपी कोण आहेत अध्यक्ष महोदय? सुशांत बबनराव हिंगे, जे दूध संघावरती चेअरमन राहिलेले माणसं, दूध संघावरती संचालक राहिलेले माणसं, त्यांच्याच घरातली माणसं जर हे इतकं भयानक कृत्य करायला लागली. हेमंत टेके, संदीप लोढा, अध्यक्ष महोदय, हे संदीप लोढा महोदय जे आहेत हे ह्या धंद्याचे भागीदार आहेत आणि यांच्यावरती 2008ला सुद्धा 7/2/2008ला एक गुन्हा दाखल झालेला आहे दूध भेसळीचा. यांना पचत नाही अध्यक्ष महोदय. काय लोक कुणाच्या तरी घरात ऍक्सिडेंट होतो, मी पाहिलेले आहेत हे दुधात काय बाय मिसळून. कुणाला तरी ह्याच्या घरात कॅन्सर होतो, कुणाचा ऍक्सिडेंट होतो, काही जण सकाळी 7लाच दारू प्यायला लागतात. हे दुधात कालवणारे जे लोक आहेत ना, आई शपथ सकाळी 7 वाजता दारू प्यायला सुरुवात करते. हे कारण हे पाप आहे अध्यक्ष महोदय. याच्यातली मी काही माहिती घेतली. कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कुणी तालुका पंचायत समितीचा बायको सदस्य आहे. हे जे भेसळीचं इम्युल्सिफायर का काय नावाचं औषध टाकलं अध्यक्ष महोदय, भिवंडीवरून गेलंय अध्यक्ष महोदय. आव्हाड साहेब तुमच्या शेजारावरून भिवंडी. लातूरच्या औसा तालुक्यामधल्या किल्लारीवाडीमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश झाला. नीलकंठेश्वर दूध संकलन आणि शीतकरण केंद्रावर एफडीएनं कारवाई केली. 4225 किलो वे पावडर जप्त करण्यात आली आहे, तर 7500 लिटर संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आलं. हैदराबादमधील 3 डेअरींना लातूरच्या या केंद्रामधून दुधाचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय. या डेअरीतले मालक, कर्मचारी आणि पावडर पुरवठादारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमधल्या सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएनं धाड टाकली. यामध्ये 3500 लिटर संशयित दूध आणि पावडर जप्त करण्यात आली. 1,32,000 रुपयांचं संशयित दूध नष्ट करण्यात आलं. सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळं ठोकण्यात आले. हे दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी आणि गुजरातमधील पंचोबहाल दूध संघाला पुरवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतल्या दहिसरमध्ये सुद्धा मोठी कारवाई केली. अमूल, गोकुळसह इतरही नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध मिक्स करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 470 लिटर भेसळयुक्त दूध, रिकाम्या पिशव्या आणि साहित्य जप्त करण्यात आलं. एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. परभणीमध्ये सुद्धा भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डेअरीमधून आणलेलं दूध उकळताच ते रबरासारखं घट्ट झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पूर्णा शहरामधील कोळीवाडा परिसरातल्या भेसळयुक्त दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जळगावच्या चोपडा शहरामध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचं समोर आलंय. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं घट्ट झाल्याचा आरोप आहे. धनराज बाविस्कर नावाच्या माजी सैनिकानं या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली आहे. सकाळी फ्रीजचं दूध होतं, मी घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चहा बनवण्यासाठी ते काढलं. गरम केल्या असता ते दूध फाटलं. फाटल्यानंतर त्याची जी लेअर असते ना ती 3-4 फूट लांबते. त्याच्यात मला संकोच आला की हे दूध फॉल्टी असू शकतं. तर मी त्याच्यासाठी FDIचे जे जळगावचे शिंदे साहेब आहेत त्यांना मी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं मी माझे ऑफिसर पाठवते. बारामती MIDC मध्ये हजारो लिटर दूध ओतून दिल्याचा प्रकार समोर आलाय. FDA कारवाईच्या भीतीने हे दूध ओतल्याची चर्चा आहे. तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासन खात्यामध्ये आल्यानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणले. एवढे दिवस भेसळयुक्त दूध आपल्या शरीरामध्ये जात होतं याची जाणीव महाराष्ट्रामधल्या जनतेला सुद्धा आता होऊ लागलीय. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवायांना जनतेचा देखील जाहीर पाठिंबा मिळू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.